वेलकम टू माय चॅनल सातपुते अँड सन्स। आणि सर्वांना सर्वप्रथम जय भीम। आणि मी आलेली आहे गावाकडे। माझ्या अंकल आणि आंटीचा लग्नाचा वाढदिवस होता 50वा। तर खूप छान पद्धतीने साजरा करण्यात आला आहे आणि त्याचे छोटे छोटे क्लिप्स मी अपलोड केलेले आहेत। तर आता छोटासा ब्लॉग त्याच्यावरच असणार आहे, तर प्लीज स्किप करू नका। आणि मी आहे शेतामध्ये सध्याला। सोनल आलेली आहे, माझी छोटी बहीण, तिचे हस्बंड आलेले आहेत। आम्ही खूप मजा केली। आणि माऊली किराणा विया मांडवा सुंदर अशी बुद्धाची मूर्ती या ठिकाणी प्रदान केलेली आहे, भेट म्हणून दिलेली आहे। खूप खूप धन्यवाद। आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्माण केलेला सद्धांबा विनम्र अभिवादन करतो। त्याचबरोबर ज्यांच्या असीम आणि महान अशा त्याग प्रभावामधून आम्हाला हा बुद्ध धम्म लाभला, ज्यांच्यामुळे आम्हाला वैभवाचे, सोन्याचे, समृद्धीचे दिवस प्राप्त झाले, आमची गुलामी दूर झाली, आमचं दास्यत्व दूर झालं, आम्ही माणसामध्ये आलो, असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही या प्रसंगी विनम्र अभिवादन करतो। संस्काराप्रमाणे बौद्ध संस्काराप्रमाणे आपल्याला विधीची सुरुवात करायची आहे। म्हणून सरांच्या सांगण्यानुसार, सरांच्या या चाबुकस्वार दाम्पत्याला खऱ्या अर्थानं भगवंताच्या वाणीतून निघालं त्रिसरपंच जसे देणार आहे। धम्मं नमामि संघं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि मूसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरयमज्ज पमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि साधु 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 बुद्धं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पठिपतिया धम्मं पूजेमि
इमाय धम्मानु धम्म पटिपतिया संघं पूजे मी अद्धा इमाय पटिपतिया जाती जरा मरण महापरिमुस्ती सामी इमी नापुय कल्मेन मामे बाल समागोमो संत समागोमो तू याव निपाणपतिया देव वसंतु कालेन संपत्ती हे तुझ पित भवतु लोकोच राजा भवतु धम्मिको राजा भवतु धम्मिको राजा भवतु धम्मिको म्हणा साधू मान्य म्हणा साधू साधू या गाथेचा अर्थ असा आहे की आम्ही पुण्य कर्म करणार आहोत. तर त्या अंगठ्या सगळेजण स्टेजवरती या. चारही मुली आणि जावई सेवा करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि त्याप्रमाणे सरांनी आपल्या बहिणीसहित आणि ते स्वतः पती पत्नी सहित आपल्या आईवडिलांच्या भेट वस्तू त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने देवेल ती कारण आईवडिलांचंही हृदय खऱ्या अर्थानं भरून आलेलं आहे की आम्ही आज वयाचे निदान 70 ते 80 वर्ष असतील सर, तर आपले आई वडील वृद्धाश्रमामध्ये नेण्याची काही गरज नाही. फार महत्वाचं आहे. व्हिजिट दिल्यानंतर प्रत्येकाने टाळ्या वाजवायच्या, टाळ्याच्या गजरात खऱ्या अर्थानं त्यांचं स्वागत करायचे मानत आहेत. आज त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू दिसून येत आहेत मित्रांनो की खऱ्या अर्थानं मुलांनी आणि मुलींनी हा घाटू घालून आणि या 50व्या
काय म्हणता 2 मिनिटं समोर बघायचंय काढला चाललेला आहे लवकरात लवकर वाढ पोहोचवा कारण की पाऊस येण्याची दाट शक्यता आहे आणि लाईट जाण्याची आहे जनरेटरची सुविधा आता करण्यात येणार नाही तर कृपया लवकरात लवकर सर्वांनी वाढायचं जे कोणी आपल्या गावातील मंडळी असेल ते पहिले जेवणाची व्यवस्था करून द्यायची लवकरात लवकर हे बघा संयोजकांना विनंती की पटापट वाढ पुरवावी की जेणेकरून पावसाचं खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे म्हणून आपण पूर्ण जेवण होईपर्यंत त्यांना वाढायचंय हे बघा काही तांत्रिक अडचणीमुळं थोडा वेळ झालेला इथे कार्यक्रम संपलेला आहे आणि सर्वजण व्यवस्थित जेवण करायला बसलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता वारं आणि वादळ खूप सुटलेलं होतं विजा खूप चमकत होत्या खूप फजिती झाली लाईटही गेली नंतर आणि क्षणात पहिल्या पंक्तीनंतरच पाऊस आला तर जेवणाऱ्यांची फारच फजिती झाली नाहीतर कार्यक्रम खूप छान झाला होता बाकीच्यांनी मग विहारात बसून जेवण केले खूप छान पद्धतीने विहारातही सोय केलेली होती इथे आम्ही साहिलचा वाढदिवस साजरा करत आहोत आदल्या दिवशी साहिलचा वाढदिवस होता पण आम्ही काही कारणास्तव नाही येऊ शकलो त्याच्यामुळे आम्ही त्याच दिवशी साहिलचा वाढदिवस साजरा केला पण लाईट नसल्यामुळे इथेही आम्हाला अंधारातच सेलिब्रेशन करावं लागलं तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा माझा छोटासा लग्न सोहळा आणि आजचा छोटासा बड्डे सेलिब्रेशन कसा वाटला तो नक्कीच सांगा आणि प्लीज कमेंट करायला विसरू नका नवीन माझ्या चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा प्लीज आणि इथेच मी माझा ब्लॉग एंड करत आहे थँक्यू